शिमग्यानिमित्त अनेक नागरिक हे मुंबईतून कोकणात जात असतात आणि याच कोकण वासियांसाठी चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मध्य रेल्वेने यावेळी अधिकच्या गाड्या आहेत त्या देखील सोडलेल्या आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मुख्य CPRO या ठिकाणी आहेत स्वप्नील नीला सर। सर, कशा पद्धतीने सर्व नियोजन आहे ते करण्यात आलेलं आहे? दरवर्षी आपण पाहतो की मोठा ओघ असतो तो मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या नागरिकांचा असतो। अनेक वेळा गाड्या आहेत त्या नसल्याचं देखील तक्रारी येतात। यावेळी कशा प्रकारे नियोजन आहे ते करण्यात आलेलं आहे? होळीच्या निमित्तानं दरवर्षीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असू देत, लोकमान्य टिळक टर्मिनस असू देत किंवा मुंबईतील सर्व चाकरमान्यांचा तसेच बाकी व्यावसायिकांचा आपल्या गावी परत जाण्यासाठीचा ओढ ही दिसून येते। यासाठी दरवर्षी आपण स्पेशल ट्रेन चालवतो। यावर्षी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आपण एकूण 1410 स्पेशल ट्रेन ह्या चालवतो आहोत। यापैकी 209 स्पेशल ट्रेन या मध्य रेल्वेवरनं चालवण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेवरनं ज्या स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत या ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना आपण सावंतवाडी असू द्यात, मुंबईवरनं पुणे असू द्यात, नागपूर असू द्यात, कोल्हापूर असू द्यात, अशा महाराष्ट्रातील विविध स्थानकांमध्ये प्रवाशांना जाता यावं याची काळजी घेतो आहोत। यासोबतच महाराष्ट्रातून परराज्यातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या सोयी करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये परराज्यात जाणाऱ्या लोकांसाठी दिल्लीला असू देत, हजरत निजामुद्दीनला किंवा बनारस असू द्यात, गोरखपूर असू द्यात, अशा विविध स्थानकांसाठी देखील स्पेशल ट्रेन ह्या TOD ह्या अनाऊन्स करण्यात आलेल्या आहेत। या ट्रेनचं नोटिफिकेशन आजच काढण्यात आलेलं आहे आणि या ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांचा जो प्रवास आहे सोयीस्कर व्हावा, सोबतच वाढलेली जी प्रवाशांची मागणी आहे ती लक्षात घेऊन आपण अजून गाड्या वाढवणार आहोत। त्यामुळे प्रवाशांनी ज्यांनी आत्तापर्यंत होळीसाठीचं बुकिंग केलं नाही त्यांना ही विनंती आहे की त्यांनी ह्या नवीन उपलब्ध सुविधांचा वापर करावा आणि आपल्या गावी जाण्याचं तिकीट सुनिश्चित करावं। सर, परंतु अनेक ठिकाणी पुणे असेल किंवा मग बाकीच्या ठिकाणाहून असेल, कशा प्रकारे नियोजन आहे? आणि मागच्या वेळी देखील एक मागणी आलेली की जशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून गाड्या सोडण्यात येतात तसे ठाणे असेल, पनवेल असेल या ठिकाणून देखील गाड्या सोडण्यात यावा, जेणेकरून जो नागरिकांचा ओघ आहे तो त्यामध्ये डिवाइड केला जाईल। या अनुषंगाने काय नियोजन आहे का? आपल्याकडं गाडी जे चालवायचं असतं किंवा नवीन गाडी जिथून सुरू करू शकतो आपण, अशा ठिकाणी त्या गाडींची जी मेंटेनन्स असतो किंवा त्याची देखभाल असते त्याच्यासाठीच्या सुविधा आवश्यक असतात। आता सध्या या सुविधा आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या 2 स्थानकांवरती उपलब्ध आहेत। याशिवाय जर आपल्याला गाडी केवळ प्लॅटफॉर्म रिटर्न म्हणजे प्लॅटफॉर्मवर येऊन तिथूनच परतीचं करायचं असेल तर अशी सुविधा देखील पनवेल, दिवा अशा काही स्थानकात आहे। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये केवळ ज्या गाडींची देखभाल करून त्या गाड्या चालवायच्या आहेत अशी सुविधा लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून आहे। यामुळे सध्या ज्या जास्तीत जास्त गाड्या आहेत ह्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सोबतच CSMT या स्थानकांवरनं चालवल्या जात आहेत। याशिवाय भविष्यामध्ये आपण पनवेलमध्ये स्थानकाचा विस्तार करतो आहोत आणि सोबतच त्याच्या तिथे जे पनवेल कलंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स आहे त्याचं काम देखील वेगाने प्रगतीपथावर आहे। ते एकदा काम पूर्ण झाल्यानंतर आपण पनवेल स्थानकातनं देखील या नवीन गाड्या चालू करू शकू। सोबतच परेल आणि कल्याण या 2 स्थानकांचा देखील नवीन कोचिंग टर्मिनस म्हणून विकास केला जातो आहे। भविष्यामध्ये आपण तेथून देखील नवीन गाड्या या निश्चितच सुरू करू शकू, ज्यामधून प्रवाशांच्या सोयीसाठी आपण वेगवेगळ्या स्थानकावरनं किंवा आपण जसं म्हणालात तसं प्रवासांचा जो ओघ आहे किंवा गर्दी आहे तिचं विभाजन करू आपण निश्चितच करू शकू। रेल्वेच्या बाबत जर म्हणायचं झालं तर अनेक वेळा आहेत ते प्रवास करताना डिलेचा हा विषय असतो। त्या संदर्भात कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी हा रेल्वेचा जो डिले आहे कमी करण्यासाठी काही नियोजन आणि त्या संदर्भात जो डबल ट्रॅक लेनचं काम सुरू होतं ते कुठपर्यंत पोहोचलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळात अजून प्रवास आहे तो जलद होईल? आपल्याकडं मुंबई मंडळामध्ये किंवा मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळामध्ये सगळीकडं जे रोहापर्यंतचं जे आपलं जे ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शनपर्यंत आपल्याकडं पूर्णपणे 2 ट्रॅक आहेत। त्यामुळे आपल्याकडं कोकण रेल्वेमध्ये काही पोर्शनवरती रोह्यापासून वीरपर्यंतचं जी डबलिंग आहे ती पूर्ण झालेली आहे। त्या पुढच्या डबलिंगचं काम किंवा दुहेरीकरणाचं काम हे कोकण रेल्वेच्या मार्फत घेण्यात येत आहे। पण मध्य रेल्वेमध्ये मुंबई मंडळामध्ये अशा प्रकारची अडचण अद्यापर्यंत नाही। सोबतच एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की मुंबई मंडळावरती आपण सध्या साधारणपणे 1820 सबर्बन गाड्या म्हणजे लोकल गाड्या प्रतिदिवस चालवतो। यासोबतच 200पेक्षा अधिक मेल एक्सप्रेस ट्रेन देखील आपण प्रवाशांच्या सोयीसाठी चालवतो। यामुळे आपल्याकडे जेवढी जागा उपलब्ध आहे तेवढी आपण सगळीच वापरतो। यामध्ये कुठल्याही गाडीला जर उशीर झाला तर त्या गाडीला
आपल्या निश्चित स्थानकापर्यंत, गंतव्य स्थानकापर्यंत आणण्यासाठी देखील बाकीच्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये देखील त्याचा परिणाम होतो. परंतु आपल्याकडे लांबून येणाऱ्या गाड्या असल्यामुळे या अडचणीची देखभाल किंवा ही अडचण आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. याच अडचणीची सोडवणूक करण्यासाठी कुर्ल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत 5वी आणि 6व्या लाईनचं काम आपण बरेच दिवसापासून हाती घेतलेलं आहे. या कामामध्ये आपल्याला लँड ॲक्विजिशनच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे काम 5व्या 6व्या लाईनचं पूर्ण करू शकू. त्यानंतर आपण या अधिकच्या गाड्या ह्या दुसऱ्या रेग्युलर सबर्बन गाड्या किंवा लोकल गाड्यांना अडचण न होता, त्यांच्या वेळापत्रकावरती कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम न होता चालवू शकू. शेवटचा प्रश्न, या जाल्याच्या गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत होळीसाठी स्पेशल, कधीपासून कधीपर्यंत या गाड्या आहेत, काही वेळापत्रक? या गाड्यांचं वेळापत्रक हे आता आपली जी रेल्वेची अधिकृत वेबसाईट आहे, IRCTCची वेबसाईट आहे, यावरती उपलब्ध आहे. सोबतच आम्ही मध्य रेल्वेच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील हे वेळापत्रक आपल्याला उपलब्ध करून देत आहोत. या गाड्यांची बुकिंग जी आहे ही साधारणपणे 16 तारखेपासून म्हणजे आजपासूनच सुरू होते आहे आणि वेळेनुसार या गाड्या देखील यांची बुकिंग आणि यांचं जे वेळापत्रक आहे डिटेलमध्ये त्याच्यासाठी आपल्याला साईटवरती आपण जाल तर तिथे आपल्याला मिळेल. पण कोकणच्या प्रवाशांसाठी स्पेसिफिकली सांगू इच्छितो मी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं सावंतवाडीसाठी जी गाडी चालवली जाते आहे ही गाडी ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं रात्री 12:20 सुटेल आणि सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी दुपारी 12:30 वाजता पोहोचेल. ही गाडी जाताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, पनवेल या स्थानकावर थांबून रोहा, चिपळूण, वीर, रत्नागिरी या मार्गे सावंतवाडीला पोहोचेल. आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक गाड्या आहेत त्या रेल्वेने या होळीसाठी स्पेशल सोडलेल्या आहेत. तर चाकरमानी आणि कोकणवासियांसाठी हे रेल्वेचं मोठं गिफ्ट आहे आणि याच अनुषंगाने याची बुकिंग देखील सुरू झालेली आहे. त्यामुळे आता कोकणकर नागरिकांचा आणि चाकरमान्यांचा एकच प्रवास सुखकर होताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओ न्यूज किशोरसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.